आणि महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा सुरू राहील। आता आपण महत्त्वाच्या 50 घडामोडींचा सुपरफास्ट आढावा घेऊयात। मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस। आज सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंची भेट घेणार। आज काही तोडगा निघणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष। तत्पूर्वी आजच काय तो एक तोडगा घेऊन या। जरांगेंचा अल्टिमेटम, समाजाला वाटलं तर तुम्हाला वेळ देईल, अन्यथा नाही। जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। कायद्याच्या चौकटीत बसणारा आणि टिकणारा आरक्षण द्यावं ही सर्वांची भूमिका। मनोज जरांगे पाटलांनी सरकारला वेळ द्यावा, सहकार्य करून उपोषण मागे घ्यावं, मुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय नेत्यांचं आवाहन। तर सरकारला किती आणि कशासाठी वेळ हवा, वेळ दिल्यावरून तुम्ही सरसकट मराठा समाजाला कुणबी आरक्षण देणार का, मनोज जरांगे पाटलांचा सरकारला सवाल। पंढरपूरच्या कराड नाक्यावर मराठा आंदोलकांनी आमदार शहाजी पाटलांची गाडी अडवली। चालकाने अंगावर गाडी घातल्याचा आरोप। शहाजी बापूंनी हात जोडून मागितली माफी। अंबडचे आमदार राजेश राठोड यांच्या वाहनावर दगडफेक, सकल मराठा समाज आक्रमक, हा व्हिडिओ व्हायरल। मंत्रालयाजवळील आकाशवाणी आमदार निवासस्थानाजवळ मंत्री हसन मुश्रीफ यांची ही गाडी फोडली। एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत तिघांनीही गाडीच्या काचा फोडल्या आणि हे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात। तिकडे धाराशिवमध्ये मराठा आणि कुणबी कागदपत्र तपासणी सुरू। 40 लाख कागदपत्र तपासण्यात आली। 459 ठिकाणी मराठा कुणबी नोंदी आढळल्या। मराठा क्रांती मोर्चाचं विधानसभा अध्यक्षांना पत्र, पत्रामध्ये विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी। बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या ग्रामीण भागामध्ये इंटरनेट सेवा अद्यापही बंद। राज्यभरातील मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा खबरदारीचा उपाय। 36 तासांनंतर बीडमधील संचारबंदी शिथिल, जमावबंदीचे आदेश कायम। तर जाळपोळ प्रकरणी आतापर्यंत 34 जणांना अटक। शिंदे फडणवीसांच्या आदेशानंतर धाराशिव पोलीस ऍक्शन मोडवर। आतापर्यंत 120 अज्ञातांवर गुन्हे दाखल, 55 जणांची ओळख पटली। तर जमावबंदी आणि शस्त्रबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याचा त्यावर आरोप। नांदेड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश, उपोषण, आंदोलन, मोर्चे, रॅली यावर बंदी, उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार। सांगलीमध्ये संतप्त मराठा समाजानं जिल्हाधिकाऱ्यांची गाडी अडवली। जिल्हाधिकाऱ्यांना उपोषणकर्त्यांनी दिलं निवेदन। जिल्हाधिकारी आंदोलनस्थळी न गेल्यानं मराठा समाज आक्रमक। मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरीमधून राज्यभरात जाणाऱ्या निम्म्या एसटी गाड्या रद्द। प्रवाशांची मोठी गैरसोय। एसटीला बुधवारी 33,27,000 रुपयांचं नुकसान। पुण्यामध्ये मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, चक्क गाढवाला खासदार आणि आमदार बनवलं। मावळ तालुक्यातील कारला या ठिकाणी हे अनोखं आंदोलन। धाराशिवच्या कसबे तडवड्यामध्ये गावातील पाण्याच्या टाकीवर चढून तरुणांचं शोले स्टाईल आंदोलन। तर लातूर बार्शी रोडवर टायर जाळून आंदोलन। परभणीच्या पाथरी तालुक्यातील खेरडा गावात आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणांचं मोबाईल टॉवरवर आंदोलन। तासाभराच्या विनंतीनंतर पोलिसांनी तरुणाला खाली उतरवलं। मराठा आरक्षणासाठी पुण्यामध्ये जागरण गोंधळ। कोंढवा बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीनं खंडोबासाठी जागरण आणि तुळजाभवानीचा गोंधळ। अकोल्यामध्ये सकल मराठा समाजाकडून शासनानं घेतलेल्या ठरावाची होळी। सर्वपक्षीय बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयाचा निषेध। नाशिकच्या मालेगावमध्ये मराठा आंदोलकांनी दिला एकाला चोप। सोशल मीडियावर मराठा समाजाच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्यानं ही मारहाण। चोप दिल्यानंतर या व्यक्तीनं मराठा समाजाची माफी मागितली। बारामतीमध्ये सकल मराठा समाजाचा मशाल मोर्चा। मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ हा मोर्चा आणि आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी। तर अशाच पद्धतीनं पुण्याच्या कात्रजमध्ये सुद्धा मशाल मोर्चा। हातात मशाल घेत घोषणाबाजी करत हा मोर्चा आणि मनसेचे नेते वसंत मोरे यांचाही सहभाग। अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं कॅन्डल मार्च। शहरातील विविध चौकामध्ये नागरिकांकडून मार्चचं स्वागत। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धाराशिवच्या तुळजापूर शहरातही मशाल रॅली। हातात पोत घेत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। नांदेडमध्ये देगलूर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या तालुका प्रमुखाचा राजीनामा। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हा निर्णय। अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातील आखेगावमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी कॅन्डल मार्च। मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी आणि मोठ्या संख्येनं मराठा बांधवांची या ठिकाणी उपस्थिती। नांदेडच्या कंधारमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी कॅन्डल मार्च। मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी। तर अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातील गदेवाडीतही मराठा संघटनांचं साखळी उपोषण। जरांगे पाटलांच्या उपोषणाला मराठा बांधवांचा पाठिंबा। पुण्याच्या दौंडमध्ये जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचा कॅन्डल मार्च। मोर्चात समाज बांधवांचा मोठ्या संख्येनं सहभाग। सोलापूरच्या माढा तालुक्यातील वाकाव गावात मराठा आरक्षणासाठी कॅन्डल मार्च। कॅन्डल मार्चमध्ये स्त्रियांसह तरुण लहान मुलांनी घेतला सहभाग। पुण्याच्या भोरमधील निगुडघर गावात मराठा आरक्षणासाठी मेणबत्ती मोर्चा आणि यावेळी मराठा आंदोलकांनी केलं मुंडन आंदोलन।
पुण्यातील नांदेड सिटीमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघटनांकडून पदयात्रा आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी मराठा समाज बांधवांचा सहभाग, पुढाऱ्यांना नांदेड सिटीमध्ये प्रवेश बंद. पुण्याच्या भोरमध्ये मराठा आरक्षणासाठी वकील संघटनेचाही जाहीर पाठिंबा. मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर बाबींसाठी निशुल्क मदत करणार वकील संघटनेकडून निर्णय जाहीर. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील पिंपरदे गावात राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गावकऱ्यांचं एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन. वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे आमदार श्रीनिवास वनगा आक्रमक. तपासणी न करताच आमदारांनी महामार्गावरची अवजड वाहनं सोडली. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील या केंद्रावरची ही घटना. मुंबईच्या माझगावमध्ये वस्तू आणि सेवा कर विभागाच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन. वस्तू आणि सेवा विभागाची पुनर्रचना करावी आणि रिक्त पदं तात्काळ भरावीत, आंदोलकांची मागणी. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आज पुन्हा एकदा 2 तासांचा वाहतूक ब्लॉक. हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचं काम MSRDC कडून केलं जाणार आणि या कामासाठी दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये वाहतूक ब्लॉक असणार. पश्चिम रेल्वेच्या खार ते गोरेगाव दरम्यान 11 दिवसांच्या ब्लॉकचा अंतिम टप्पा शनिवार आणि रविवारी दोनही दिवस 24 तास ब्लॉक असणार. चंद्रपुरातील प्रसिद्ध चड्ढा ट्रान्सपोर्टवर आयकर विभागाचा छापा. चड्ढा ट्रान्सपोर्टवरील छाप्यानं चंद्रपुरातील उद्योग क्षेत्रात मोठी खळबळ. बातम्यांचा सुपरफास्ट आढावा घेऊयात. नोकरदार कष्टकरी महिलांसाठी ताडदेवमध्ये 23 मजली वसतिगृह. माढाचा राज्य सरकारकडे लवकरच प्रस्ताव. वसतिगृहात 860 महिलांच्या निवाऱ्याची सोय होणार. नवी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार. नवी मुंबई महापालिकेनं यंदा 30,000 रुपये तर पनवेल महापालिकेनं सुद्धा 27,000 रुपये सानुग्रह अनुदान केलंय जाहीर. दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना हे अनुदान मिळणार. तुळजाभवानी मातेच्या दर्शनाच्या वेळेत बदल. 31 डिसेंबरपर्यंत रात्री 1 वाजता आता मंदिर उघडण्यात येणार. गर्दीवर उपाय म्हणून मंदिर प्रशासनाचा हा निर्णय. मुंबईमध्ये धावणाऱ्या 350 बसगाड्यांवर हवा शुद्धीकरण यंत्र बसवण्यात येणार. हवा प्रदूषण रोखण्यासाठी पालिका, IIT आणि मुंबईची मदत घेणार. तर IIT कडून हवा शुद्धीकरणासाठी प्रायोगिक तत्वावर 6 यंत्र मागवण्यात येणार. नागपुरातील प्रदूषणात ऑक्टोबर महिन्यात वाढ. शहरात ऑक्टोबर महिन्यात 31 दिवसांपैकी 21 दिवस प्रदूषण. उल्हासनगरमध्ये तलवारी घेऊन तरुण रस्त्यावर. उल्हासनगरच्या हनुमाननगर परिसरातली ही घटना. गुंडांचा हैदोस. CCTV कॅमेऱ्यात कैद. जळगावातील अमळनेर ते पारोळा बसमधून प्रवाशांचा जीवघेणा प्रवास. मोडके तोडके सीट आणि खिडक्या नसलेल्या अशा या बसचा व्हिडिओ व्हायरल आणि ST विभागाच्या कारभारावर बसमधल्या प्रवाशांकडून संताप व्यक्त. नांदेड जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या पेरणीला सुरुवात. हरभरा, ज्वारी आणि करडीच्या पिकांच्या पेरणीला शेतकऱ्यांकडून सुरुवात. जळगाव जिल्ह्यातील शाखा अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ आणि स्थापत्य अभियंत्यांची एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा. निर्धारित वेळेत जिल्हा वार्षिक योजनेची गुणवत्तापूर्ण काम पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. कल्याण पश्चिम परिसरात ATM मशीनमध्ये बिघाड करत चोरट्यांचा डल्ला. बाजारपेठ पोलिसांनी CCTVच्या मदतीनं आरोपीला ठोकल्या बेड्या.